बाई थांब जरा, काय बोलतोय आम्हाला बघू दे. जय भीम साहेब. एक क्वेश्चन आहे, आंटी विचार ना. जय भीम दादा, जय भीम. जय संविधान, जय नमोबुद्धाय, जय भीम दादा, जय शिवराय. आवाज येत नाही. आवाज येतोय का रे माझा? हा येतोय. ते म्हणते आवाज येत नाही. हा बरं बोल, काय म्हणतो दादा? काय नाही. अरे मी तुला सांगतो, माझ्या लाईव्ह मध्ये येतो तर दादा थोडासा काय बोलतो स्टडी करून किंवा थोडीशी माहिती घेऊन यायची का उगाच दिसलो लाईव्ह मधून लगेच रिक्वेस्ट पाठवायची का लगेच एका मिनिटामध्ये? मला सांग बरं. हा काय करतो तू, सांग मला आता. हा दादा हा काय हा करतो? बोला. अरे करतो काय विचारते मी तुला. काय नाही. काय करत नाही. एक मोठी माहिती द्यायची आहे. एक मोठी माहिती द्यायची मला. अरे बापरे, बरं दे ना दादा, मोठी माहिती दे मला. मोठी माहिती काय देणार आहे मला ते पण सांग, म्हणजे मला कळलं पाहिजे. हे अरे हा महावितरण मला आलाय. जय भीम भैया, जय भीम, जय जय भीम, जय भीम. अरे माणूस काम करायचे, आपण कसं बसावं? लाईट मित्र मंडळ कुठून? मित्रा कुठून रे? हॅलो. अरे बोल बोल, आवाज येतोय मला तुझा. अरे विचारलं कुठून बोलतोय दादा तू? तुळजापूर. बोल ना, काय म्हणतो? काय नाही. अरे मग तू रिक्वेस्ट पाठवली मला, त्याचं कारण काय कळेल का? ते रिक्वेस्ट आली लाईव्ह व्हिडिओची, नेमकं कशाबद्दल आहे ही मला माहित नाही. काय म्हणला? पहिल्यांदाच आहे आज. अवघडच आहे बाबा. भाऊ, ज्याला कोणाला जर काही माहिती असेल त्यांनीच लाईव्हला या यार. असं उगाच टाइमपास म्हणून कोणी येऊ नका लाईव्हला. लय विषय वेगळा होतो, गंभीर होतो. आणि मला हा ना यार, टाइमपास आपण असं. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. अरे आपण थोडी ना, आपण व्यवस्थित काहीतरी महत्वाचं बोलण्यासाठी लावलेला येतो. त्याच्यामध्ये ही गँग सगळी टाइमपास. एक आयडिया आहे त्याची. त्यांनी बाबासाहेबांना खूप विटंबना केली. अरे थांब जरा, सगळ्यांची ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांची विटंबना केली ना दादा, त्या सगळ्यांना जयंतीपर्यंत आपण सूट दिली. कुछ भी करो, आईश करो आईश. पूजा काय, हाय हाय हाय. आपण आहे ना या सगळ्यांना सूट दिली, सूट. काय करायचंय, जो करना है कर लो भाई. अप्रैल महीना आप लोगों के लिए मैंने दिया है. अप्रैल के बाद जो आप लोग मिलोगे, तो आप लोगों को छुट्टी भी नहीं होगी आप लोगों की. वो किसी ने सुना होगा ना, छुट्टी का दूध पिला देंगे. आता दादा मला काही चेकआउट काय करायची गरजच नाही, कारण की ऑलरेडी मला सगळं माहिती आहे की हे लोक किती नालायक आहेत. आणि एक शहाणिक आयडिया आहेत. जय भीम दादा जय भीम, जय भीम. कुठून बरे ना? कुठून कुठून? राजस्थान. राजस्थान. अरे वाह, क्या बात है, राजस्थान से. मग आता मी महाराष्ट्राला. सूट का दिली, सूट का दिली दादा? सूट ह्याच्यासाठी दिली कारण की आपणच ऑलरेडी जयंतीच्या तयारीमध्ये, 14 एप्रिलच्या तयारीमध्ये. आपल्याला ते कामं सुटणार का या मनोवाद्यांच्या आपण आधी लागू. आपण 14 एप्रिल किंवा एप्रिलचा महिना झाल्यानंतर नाही ना, कुठं पळून चालले ते? काय बोलतो दादा, बोल ना. राजस्थान. हा. बाकी कसं बरं आहे ना सगळं? भारी मराठी बोलतोस रे. मग मी पण महाराष्ट्रामध्ये ना आता आहे, पण गुजराती म्हणजे राजस्थानी येते का? हा, मारवाडी पण येते, गुजराती पण येते, महाराष्ट्रीयन पण येते.
अरे त्यात भारी. अरे शिकलं पाहिजे ना ते असं वेगवेगळ्या लँग्वेजेस. त्यात म्हणजे आपला बाबासाहेबांनी अधिकार दिला की सगळं गोष्ट शिकायला पाहिजे. जय भीम दादा, एक मिनिट हा. जय भीम दादा, पंडित 24/07 ही आयडी चेक करा. त्या त्यात आपल्या लोकांच्या विरोधात खूप काही लिहित असतो. अरे ठीक आहे रे दादा, मी तुम्हाला काय सांगितलं. एप्रिल महिना आपण आहे ना सोडून दिलाय त्यांच्यासाठी. म्हणजे हा जाऊ दे, हे दिवस राहिले किती, हे 10 दिवस राहिले वाटतं. हा आणि दहा दहा पुढच्या महिन्यातले 30 दिवस जाऊ दे, 40 दिवस माझ्या करू देणार आहोत आपण. जर सगळ्याला आता जर आपण हे करायला लागलो तर कसं व्हायचं. जरा थोडीशी त्यांना आपला पण काय जरा ना जयंती. हा. मनोवालीला बोलायचं आपला काय ना फरक पडणार. आपला महिना 14 आपल्याला आपली आहे. हा. कसं अपना होता है. दिवस क्या होता है, हम लोग उन लोगों के पीछे भागते हैं, फिर वो क्या होता है, अलग सिस्टम चला जाता है, फिर पुलिस स्टेशन में हम लोगों को बुलाया जाता है, बहुत सारी दिक्कतें आती है। इस वजह से हम लोगों को ना पुलिस स्टेशन के यहाँ पर जाना है। ये 14 तारीख होने, तो उसके बाद देखेंगे हमको क्या करना है, किस तरीके से करना है। सही है. और बहुत सारे लोगों ने मुझे बोला है कि भाई संगठन की पार्टी लगानी है, संगठन ओपन करना है, गाड़ी के ऊपर ये डालना है, स्टिकर डालना है। भाई जिसको जो लगेगा वो करो, लेकिन सही तरीके से करो, गलत कुछ मत करो। मुझे अभी इनविटेशन के लिए फोन किया था सुबह, कि भाई सम्राट आर्मी का हम लोग ये डालने वाले हैं, ऑफिस डालने वाले, तो आप आओ ओपनिंग के लिए। तो आने के लिए कुछ नहीं है, लेकिन मुझे देखना पड़ेगा कि टाइम मिलेगा तो मैं जरूर आऊंगा। और देखेंगे अभी कहाँ कहाँ पर पार्टी ओपन होती है। पार्टी यानी कि संगठन ओपन करना है हम लोगों को। हर जगह पे मैं करना चालू कर रहा हूँ अभी। ये मतलब ये 14 अप्रैल के बाद ही मैं सब करने वाला हूँ एक्चुअल। 14 अप्रैल को करूंगा तो अब मुझे अच्छा लगेगा, क्योंकि उसी दिन मतलब एक अच्छा संकेत मिलेगा हम लोगों को कि हम किस तरीके से कर पाएंगे पूरे महाराष्ट्र में और पूरे भारत में। महाराष्ट्र में कौन सी जगह पे आप एग्जैक्टली? अभी तो पूना में हूँ मैं। अच्छा, पूना में. आप कहाँ पर हो? मैं तो मलाड, मुंबई. मुंबई। मुंबई आऊंगा मैं मुंबई अभी जरूर। मतलब मुंबई तो मैं एक्चुअल सोच रहा हूँ कि अगले मंथ मुंबई में ही आऊँ, क्योंकि वहां पर हमारी शूटिंग भी होने वाली है। कहाँ पर? मुंबई में हम लोगों ने सोचा है कि सीएसटी के यहाँ पर शूटिंग थोड़ी सी करेंगे, अच्छा उसके अच्छा. बाद दादर में करेंगे, उसके बाद थोड़ी सी एलिफंटा एलिफंटा जाके करने वाले, पैगोडा जाके करने वाले। ऐसे बहुत सारे छोटे छोटे प्लेस है वहां पर, मतलब जाके हम लोग थोड़ी थोड़ी शूट करने वाले हैं वहां पर। अभी हमारी देखने का कौन कौन आने वाला, कौन कोरियोग्राफर है हमारा, क्या 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 होने वाला है, ये तो मैं तो पहली बार ये कंसेप्ट कर रहा हूँ। इससे पहले कभी अच्छा किया नहीं नहीं. मैंने एक्चुअली। ऐसे वीडियोस वीडियोस मैंने कभी बनाए नहीं। वो जो जो बनाने वाले सब प्रोफेशनल है, कैमरा में बनाने वाले हैं। मैं तो बोला भाई ये नए हटके मुझे लेके क्यों बना रहे हो। मैं बोला म- मैं बोलता हूँ ठीक, लेकिन हाँ, ये उन लोगों लोगों ने मुझे बोला नहीं सर आपको। हाँ। आपकी जो बोलने की है ना, बहुत अच्छी लगी. मुझे भी बहुत अच्छी लगी आपकी नहीं बोलने नहीं, की जो. नहीं उन्होंने मुझे वही बोला कि भैया आप बात भी अच्छी करते हो, थोड़ा सा समाज के लिए गाना भी गा लो, वो भी थोड़ा सा अलग सा कुछ तो माहौल तैयार हो जाएगा। इसके लिए उन्होंने मुझे बोला कि आपको थोड़े से जो गाने भी वापस आपके बनाने पड़ेंगे, तो आप आ जाओ भैया, आप हीरो बन जाओ हमारे। अभी देखना है किस तरीके से क्या करना है। दादा कंगन. बाबासाहेबांचे सॉंग्स आहेत. हा. मेरा क्या हुआ? भी इसका काम. बंगड़ी बंगड़ी. आवाज आवाज ठीक से नहीं आ रहा मेरा भी इसका बंगड़ी का काम का जैसा. है। बिजनेस बंगड़ी का है क्या आपका? हाँ. अच्छा है ना फिर। या ये ये आपका फोन हीट देता है क्या, गर्म होता है क्या, गर्म होता है क्या आपका फोन? लगा माझ्याच फोनला काय प्रॉब्लेम आहे काय कळत नाही. दादा कोणतं काम करत असतो मी, बघायचं का तुला? ओ पाजी कैसे हो? अरे एकदम मस्त मस्त मस्त. बघ बाई, हे काम चालू आहे माझं, दिसलं का?
समजा तुम्ही कोणतं काम करता. अरे भाऊ मी काय आता काय सांगू मी तुला. हे बघ समोर लॅपटॉप आहे. मी बसलोय सध्या चेअरवर. काही काम सध्या असं लय मोठं काम नाहीये. पण करतोय काम. याला लय प्रश्न पडतात राव लोकांना. काय काम करतो, काय खातो, कुठं जातो, कुठं राहतो. एवढे प्रश्न नाही पाडले पाहिजे लोकांनी माहिती का. जय भीम जय भीम जय भीम. टेन्शन नाही घ्यायचं दादांनो. एवढे लोड लय घेता राव तुम्ही. जय भीम जावळे जय भीम. काय व्हायला लागलं बाबा. जय भीम दादा जय भीम जय भीम. बीड येथे जे झालं त्याचं काय केलं. आता झालं ना बाबा. पोलीस केस झाली, एफ.आय.आर झाली, त्यांना पोलिसांनी उचललं. आता आपण काय करायला पाहिजे. झालं ना, कायदेशीर कारवाई झाली. आता जेलमध्ये जे काही गोष्टी होतील कोर्टात होतील त्या बघता येईल ना. आता आपण काय करणार तिथं. कार्तिक लयच प्रश्न पडतात रे दादा. उत्तर शोधत जा काहीतरी. एवढे प्रश्न नाही पाडायचे. आणि जरी प्रश्न पडले तर प्रश्नांची उत्तर शोधायची. काय झालं म्हणजे काय. आपण काय प्रवचन देत नाहीये. ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टीबद्दल आपण सांगत असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, अशा गोष्टीच घडल्या नाही पाहिजे महाराष्ट्रामध्ये. ज्या गोष्टी घडतात त्या पाठीमागे आपल्याच लोकांची चूक आहे. आपले जे एससी मध्ये येणारे ज्या बाकीच्या जाती आहेत ना त्यांना. अरे प्रश्न असले नाही पडले पाहिजे रे. प्रश्न तुम्हाला असे पडले पाहिजे की आपली प्रगती कशी होईल हे प्रश्न पडले पाहिजे. असल्या प्रश्नांना ना काय करणार आहे आपण मला सांग. की आता त्याला मारलं, त्या लोकांचं झालं काय. त्यांचं काय झालं म्हणजे त्यांच्यावर एफ.आय.आर झाल्यानंतर काय होणार आहे. त्यांना शेवटी नारळ आणि शॉल देणार ना. सेकंड पार्ट टाकला ना दादा कार्तिक. सेकंड पार्ट नाही चेक केला का. सेकंड पार्ट पण टाकला मी त्याला. त्याच्यावर एफ.आय.आर कॉपीच आहे डायरेक्ट अशी. तू चेक कर जरा एकदा अकाउंटला माझ्या. फर्स्ट पार्ट टाकल्यानंतर ना सगळे व्हिडिओ चेक कर. तुला सेकंड पार्ट पण दिसेल तिथं. तुझे लिहिलंय ना मी सेकंड पार्ट म्हणून दादा. जय भीम दादा जय भीम ज्योतिताई. जय भीम भाई जय भीम भाई. हे बघा गोष्ट लक्षात ठेवा. मला असं वाटतं की आता ते काळ राहिले नाहीत. आधी काळ होते. काळ बदललाय, वेळ बदललाय, सगळं बदललंय. आपण बदललं पाहिजे. आणि हा ते जे तरुण मुलं आहेत आता सध्या ज्यांची 12वी किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल त्यांना मी एक सल्ला देतो. पटलं तर ठीक आहे, नाही पटलं तर त्यांची मर्जी. तुम्ही आयुष्यामध्ये काय करणार आहे मला नाही माहिती. पण एक सांगल आत्ताच जे 12वी किंवा जे ग्रॅज्युएशन झालं ना, घे ना भाऊ मला ऍड कर ना. कोण आहे रे बाबा. तो कुठून आला. आता जे जे आहेत ना सध्या तरुण मुलं त्यांना एकच सांगतो की गव्हर्नमेंटच्या खूप सवलती चालू आहेत. आणि दादा जय भीम दादा. जय भीम जय भीम जय भीम. बोल ना काय म्हणतो. काय नाही दादा, परवा आपण लाईव्ह ला आलेलो मी. तुम्ही काय ऍड नाही केलं. बर बर आता केलं भाऊ. आता बोल तू काय बोलतो पण. काय नाही, तुमचं कार्य आपल्या समाजासाठी खरंच खूप छान आहे. अरे मी सोबत पण या रे. सगळ्यांनी सोबत येऊन काम केलं पाहिजे. मीच एकट्याने करावं म्हणजे काय. सगळ्यांनी केलं पाहिजे ना. 100% मी पण साताराच आहे. बर सातारा कामेरी गाव आहे माझं, पण मी प्रॉपर सातारा सिटी मध्ये राहतो. जयंतीला परत म्हणजे प्रत्येक ज्या सामूहिक जयंती होतात ना, संयुक्त जयंती, त्यावेळी मी गावागावात जाऊन भाषण वगैरे करतो. आणि लोकांना ठोक बर आता.
लोकांमध्ये प्रबोधनाचं काम करतो. आता माझ्यासोबत जवळजवळ 80 लोक आहेत. बुद्ध प्रवचन वगैरे. त्यामध्ये एक 5 ते 6 म्हणून एक ठिकाण आहे, तिथं आपण नाही का म्हणजे विपश्यना केंद्र वगैरे आता ओपन केलेलं आहे. हा तर अशा प्रकारे मी पण कार्य करतोय. तर माझं असं म्हणणं आहे की जयंतीला सातारला तुम्ही आलात तर बरं होईल सर. बरं, मी सातारला येणार. तू आता भाषण द्यायचं सर. काय भाषण देऊ सर? सांग ना समाजाला. बाबासाहेब सांग, थोडीशी थोडीशी तुझ्या पद्धतीने बाबासाहेब सांग. बर, आपला समाज आहे ना सर, आपला समाज फक्त बाबासाहेबांना डोक्यातच ठेवतो. मनानं कधी बाबासाहेबांना त्यांनी त्याच्याबद्दल कधी वाचनही केलेलं नाही. आणि कधी ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी ज्यावेळी मॅट्रिकची परीक्षा पास केलेली, त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा जर हत्तीवर बसून कुणी साखर वाटली असेल तर ते राजश्री शाहू महाराज शाहू होते. महाराज होते, आणि तो की राजश्री शाहू महाराजांना समजलं की एका दलित समाजातल्या मुलानं मॅट्रिकची परीक्षा पास केली. त्यांना अत्यंत आनंद झाला. आनंद झाल्यानंतर ते त्यांची त्या काळात त्यांची अँबॅसिडर कार होती. ज्या काळात म्हणजे नाही का आता जी अंबानीची टाटाची वगैरे संपत्ती आहे ना, त्या काळात तेवढ्या संपत्तीचे फक्त घोडेच म्हणजे नाही का शाहू महाराजांच्याकडे होते. त्यांनी त्या काळात ती गाडी काढली आणि थेट मुंबईला डबक चाळीत आली. डबक चाळ आता म्हणजे दादरच्या जवळपास डबक चाळ म्हणून आहे. आपल्यातली लोक बऱ्यापैकी तिथं आता जात नाहीत त्या डबक चाळीत. पण मला असं वाटतं की आपल्यातल्या लोकांनी तिथं जावं. त्या डबक चाळीची आताची जी अवस्था आहे ती बघावी. त्यातली 11 आणि 12 नंबरची जी खोली होती तिथं बाबासाहेब आंबेडकर राहत होते त्या काळात. मग काय नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायसाठी स्वतः शाहूराजे तिथं आले. त्या डबक चाळीच्या खाली त्यांनी आपली गाडी लावली आणि त्या गाडीतून उतरले. आणि उतरल्यानंतर लोक बघायला लागले की नाही का शाहू महाराज आले, शाहू महाराज आले. आणि शाहू महाराजांचा म्हणजे एकदम असा कणखर आवाज होता, धिप्पाड शरीर यष्टी, उंची नास तब्येतीने एकदम नाक्षार व्यक्तिमत्व होतं. त्यांनी एका व्यक्तीला हाक मारली की म्हटले इकडे. तो व्यक्ती आला. इथं भीमराव रामजी आंबेडकर कुठं राहतात असं त्यांनी विचारलं. त्यावरती तो व्यक्ती 11 आणि 12 नंबरच्या खोलीत राहतात. तर आता ते स्वतः शाहू महाराज आहेत, पण तरी सुद्धा त्यांनी जर विचार केला असता तर शाहू महाराज काय म्हणले असते की त्या भीमराव रामजी आंबेडकरांना खाली बोलवा मला भेटायला. पण ते स्वतःहून 22 पायऱ्या चढून वरती गेले. 22 पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर 11 नंबरच्या खोलीचा दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवल्यानंतर तो दरवाजा उघडला आणि त्यांनी प्रश्न असा विचारला की भीमराव रामजी आंबेडकर इथंच राहतात का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काहीतरी काम करत होते. ते बघताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उठतात आणि म्हणतात की म्हणजे तुम्ही स्वतः आधी तुम्ही मला भेटायला आला, तुम्ही जर सांगितलं असतं तर मी स्वतः तुमच्याकडे आलो असतो. पण त्यावर मला छान उत्तर देतात. असं म्हणतात की आम्ही राजे ते फक्त आम्ही राजे ते फक्त राजाचे, पण तुम्ही राजे ते विद्वत्तेचे, गुणवत्तेचे, ज्ञानाचे राजे. आणि स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी जेवण केलं आणि तिथून गाडीतून घेऊन गेले, जेवण केलं आणि तिथून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जर पाठीमागे कोण उभा असेल तर ते स्वतः शाहू महाराजच होते. आता 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 बघ ना, आता तू एवढं चांगल्या पद्धतीने सांगतोय पण लोकांना ते ऐकायचंच नाही. लोकांना आहे ना ते म्हणतात बस झालं भाषण, बस झालं. म्हणजे माझं काय मत आहे, तू खूप सुंदर सांगितलं, खूप खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. पण एक गोष्ट सांगतो, लोकांना पद्धती चेंज पाहिजे रे. बरोबर, चेंज पद्धत पाहिजे. म्हणजे सांगितलं एकदम ऍक्युरेट सांगितलं, जे घडलं ते सांगितलं तू. दादा मी एक बोलू का? हा करतो नाही का आता. आवाज ब्रेक होतोय तुझा, सारखा ब्रेक व्हायला लागला आवाज. मी कर्नाटकच्या जंगलात आहे आता, त्याच्यामुळे आता आवाज येतोय ना. तर मी दरवर्षी जयंतीला भाषण करतो. आता गेल्या वर्षी जयंतीला देखील भाषण करत होतो. पण जयंती प्रमुख पाहुणे आले होते ना, ते किंवा आमदार वगैरे असे आलेले. तर लोकांचं असं म्हणणं की तू भाषण पटकन संपव आणि तर माझ्या भाषणाची सुरुवात कशी असते, पहिल्यांदा तुकाराम लोकांना लय मोठं होतं ते. ही जी महापुरुष आहेत सगळे महापुरुषांना मानतो आपण. मला 2 मिनिटं भेटतात, ऐक ना, मला 2 मिनिटं भेटतात भाषणासाठी. बर,
आणि जर मी त्या 2 मिनिटांमध्ये जर मी म्हणत असेल, सगळ्यांची नावं घेत असेल, संत तुकाराम असतील, संत गाडगे महाराज असतील, फुले शाहू आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, अण्णाभाऊ साठे असतील, लहुजी साळवे असतील, एकलव्य असतील, ज्योतिबा फुले असतील, सगळे 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 A to Z महापुरुष असतील, एवढ्या 2 मिनिटांमध्ये त्यांची नावं घेता घेताच निघून जाईल ना दादा. मला 2 मिनिटं भेटल्यात माझ्या आयुष्यामधनं. 2 मिनिटं म्हणजे एवढे जे समोर बसलेले लाखो लोक असतात ना, त्या लाखो लोकांना मला 2 मिनिटांमध्ये इम्प्रेस करायचं असतं. किती मिनिटात? 2 मिनिटात. 2 मिनिटांमध्ये. आणि माझ्या आयुष्यामधले ते 2 मिनिटं म्हणजे मला असं वाटतं की ते 2 मिनिटांमध्ये मी त्या लोकांना एवढं काय सांगून गेलो पाहिजे की 2च मिनिटांमध्ये तो माणूस म्हणला पाहिजे यार इसमें कुछ तो बात आहे. बरोबर. भाषण द्यायला तर काय मी ऐक ना, भाषण द्यायला जर मी चालू केलो तर मी तर 1 तास 3 तास 4 तास नॉनस्टॉप बोलू शकतो. हो, शक्य. थोडंसं पाणी लागेल मला फक्त आधीमध्ये, पण मी देऊ शकतो. पण मला काय म्हणायचं, भाषण दिल्यानंतर परिवर्तन नाही घडत आहे लोकांमध्ये. नाही. मोजकं सांग, असं सांग की त्याच्या हित घुसलं पाहिजे. हो, बरोबर. दादा मला मोजकंच असं सांग. हा, लोक वाचन तर करत नाहीत. अरे बिलकुल नाही करत. मी सुद्धा आजकाल सोडून दिले, म्हणजे लिटरली सांगतो, कामामुळं किंवा मी माझ्या बिझी शेड्यूलमुळे मी सुद्धा पुस्तकं वाचायचं सोडून दिले. आधी वाचले होते तेच नॉलेज माझ्याकडे आज आहे. म्हणजे आधी नशीब ते आधीचं मी कसं मी वाचले, आधी काय एवढा माझ्याकडे फोन नसायचा. आता माझ्याकडे 3-3, 4-4 फोन आहेत माझ्याकडे स्वतःकडे. आता मला सांग, एवढे फोन आहेत, कधी इकडे फोन येतो, कधी तिकडे फोन वाचतोय माझा, फोन उचलत नाही मी. इकडे मी लाईव्हला आहे. म्हणजे माणसाची जिंदगी आहे ना, आज जिंदगी लई वेगळी झाली माणसाची. त्याच्यामध्ये किती काम चालू आहे. म्हणजे आपण काय करतोय, आपण आपल्या कामातला वेळ काढून, आपल्या आयुष्यामधनं सगळी वेळ काढून आपण आपल्या समाजाला काहीतरी चांगलं द्यायचा प्रयत्न करतोय. आता बघ काय होतं, काही लोकांना आपली मतं आवडतील, काही लोकांना आवडणार नाही. साहजिक गोष्ट आहे. जिथं जिथं चांगलं आहे तिथं वाईट पण आहे. बरोबर. आणि आणि विषय काय होता माहितीये का, मी एका मुलाला भेटलो होतो रे. लहान मुलगा होता आणि एक मुलगी पण होती. मुंबईमध्ये मला भेटली होती 6 डिसेंबरला. ऍक्च्युअली त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं, म्हणजे स्टेजवर त्यांना बोलवलं होतं लहान मुलांना, आणि ते सांगत होते, मी खाली बसलो होतो. आपण रील स्टार असून आपल्याला कोण ओळखते राव, आपण खाली बसलो होतो मस्तपैकी. आणि मी बघत होतो की काय चाललंय, कसं चाललंय, काय कंडिशन आहे आपल्या समाजामधली. आणि मला खूप चांगलं वाटलं की काय रील स्टार काही नसतं भाऊ. समाज म्हणजे समाज आहे. समाज. तिथं तिथं कोण स्टार वगैरे काही नाहीये. तिथं सगळे माणसं आहेत. तिथं तू पण तेवढाच आहे, मी पण तेवढाच आहे. बाबासाहेबांच्या इथं म्हणजे समानता म्हणजे काय, इक्वेलिटी म्हणजे काय, तीच पाहिजे ना आपल्याला. ना ना मला 4 लोकांची गरज आहे आपल्या समाजामध्ये. फक्त मला आपल्या समाजामध्ये काही बॉडीगार्डची काही गरज नाही. ते ज्याला माझा समाज येतो, लोक येणार माझ्याजवळ. साहजिक गोष्टी, त्यांना ज्यांना आवडणार ते लोक येणार, फोटो काढणार, ज्यांना वाटतं ते माझ्या संग बोलणार. समाज आहे भाऊ, आपण त्यांना हे नाही लांब नाही ढकलू शकत. हा, इतर ठिकाणी जर कुठे जात असेल मी तर 100% मला लोकांचं प्रोटेक्शन लागणार. पण तिथं समाज नाही ना, तिथं माझ्या समाजामध्ये मला प्रोटेक्शनची गरज नाहीये. मी आता कुठे बी जाताना माझ्या संग आपल्या समाजाची मुलं असतात आणि ते मला म्हणतात की दादा आपल्याला हे लोक घ्यायचे का प्रोटेक्शन. अरे बोललो, तुम्ही माझे सगळे प्रोटेक्शन आहे म्हणतो मी माझ्या सगळ्या भावांना. प्रोटेक्शन कुणाला लागतं? आपण काय करतो, आपण समाजासाठी करतो. आपण बरोबर. वेगळं काही करत नाही. नाही. माझी भूमिका फक्त समाजातल्या लोकांना हेच सांगणे. आता तू एवढं भाषण दिल्यानंतर काही परिवर्तन होत नसतं, मी तुला सांगतो. आणि बरोबर. माझं स्वतःचं मत असं आहे की मला भाषण देण्यापेक्षा मला काहीतरी करा, पॉवर द्या माझ्याकडे, त्या पॉवरचा उपयोग करतो मी. हे भाषण दिल्यानंतर काय होत नाही. नाही. भाषण दिल्यानंतर काय होणार आहे, आयुष्यामध्ये काय घडणार आहे, काय सुधारणा होणार आहे आपल्या भाषण दिल्यानंतर. आपल्या समाजामध्ये मोठमोठे नेते आहेत. आपल्या समाजामधनं एक सुषमाताई अंधारे सारखी एक लीडर होती आपल्या समाजाची. म्हणजे ठीक आहे, जातीने वेगळ्या होत्या, पण फुले शाहू आंबेडकरांचे विचार सांगून टॉपला गेल्या. हो. त्या टॉपला गेल्यानंतर आज त्यांच्या मुखामध्ये जय भीम येतं का नाही मला नाही माहिती. नाही. पण विषय काय होतो, अरे विषय काय होतो, फुले शाहू आंबेडकर जो वाचतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि विषय काय माहितीये का, माझं हे मत आहे की राव, असल्या लोकांना आपण मोठे केलं. मी काय कुणाला हे नाव नाही ठेवत आहे, पण जी लोक आपल्या समाजातनं मोठे झाले, आपल्या समाजाच्या नावावर, आपल्या समाजाला घेऊन, बाबासाहेबांना घेऊन मोठे झाले, ते सगळे गेले ना पॉलिटिकल मध्ये गेले. ठीक आहे, जाणं बरोबरच आहे त्यांचं, कारण की बाबासाहेबांनी सांगितले सत्तेशिवाय तुमची ताकद नाहीये. गेलंच पाहिजे, प्रत्येकाने ते गेलं पाहिजे. उद्या मी सुद्धा पॉलिटिकल मध्ये गेलो पाहिजे, कारण की राजकारणाशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही, कोणत्या समाजाची होऊ शकत नाही. पण मी काय म्हणतो, मला इकडं तिकडं झेंडे पकडण्यापेक्षा, म्हणजे माझं मत आहे, मला इकडं तिकडं कुठला झेंडा पकडण्यापेक्षा जर मला माझ्या समाजाने जर ताकद दिली तर मी निळ्या झेंडा घेऊनच लढू शकतो ना. मला काही गरज नाही ना दुसऱ्या पक्षात जायची. 100%.
आणि मला इकडं तिकडं जाणार मी, तिकडं तो मला तिकीट देणार नाही. निळ्या पक्षामधले झेंडे किती विरोधक आहेत आपल्यालाच माहिती. आपल्या समाजामध्ये आपले विरोधक आहेत, बाकीच्यांचा विरोध मला नाहीये. बरोबर. आपल्या समाजातल्या लोकांनी जर आपल्याला सांगितलं की राव आपल्या समाजातल्या एखाद्या चांगल्या तरुण पोराला आपण जर आमदार, खासदार, नगरसेवक बनवलं तर प्रगती होणार आहे. आता तू एवढं हो. तरुण आहे, एवढं भाषण देतो, तुझी भाषणं फायद्याची काय आहेत मला एक सांग, काय फायद्याची? तुला काय भेटणार त्या भाषणातून? पण जर तू आपल्याला नगरसेवक समाजात झाला, अरे मी तुला तेच सांगतोय दादा, तू जर नगरसेवक झाला, तू आमदार झाला, तर तुझी भाषणं नको देऊ, तू काम करून दाखव तिथं पार्लमेंट मधनं. चल काम कर. हे भाषण दिल्याने काही पोट नाही भरत कुणाचं आजकाल. ते गेले दिवस भाषणासाठी लोक बोलत होते, ते गेले दिवस. गेले. आज तू इथं मला सांग, तुझं भाषण आहे, आता तुझं भाषण, तुझं एखादं भाषण तू रेकॉर्ड करून ऑन द स्पॉट टाकून दे, अरे 100 लोक तुला लाईक करणार नाहीत. नाही. हा कसलं भाषण, कसलं काय, अरे कसलं म्हणजे भाषणात नाही लोकांना इंटरेस्ट आजकाल लोकांना ना तडक फडक बोलण्यामध्ये आणि एकामेकाला घोडे लावण्यामध्ये आणि एकामेकाला शिवाय देण्यामध्ये इंटरेस्ट आहे. बरोबर. तू हे नको. हे बघ, आपण प्रबोधन करतोय समाजाचं, मान्य आहे मला, तू करतो, तू तर माझ्यापेक्षा चांगलं करतो असं माझं मत आहे, माझ्यापेक्षा चांगलं करतो, पण तुला किंमत नाही भाऊ. मी बरेच दिवस तुम्हाला जे काही शिकलोय ना तुमच्याकडून शिकलोय, तुम्हाला बरेच दिवस फॉलो करतो मी. हा पण माझं स्पष्ट मत आहे, मी एकदम बघ मी भाऊ, आपला तरकटी स्वभाव आहे आपला. म्हणजे कसं आहे, मी डायरेक्ट बोलतो, पण माझ्या मनामध्ये कोणाविषयी द्वेष नाही. मी एकदम काय बोलतात निथळ मनाचा माणूस आहे मी. ठीक आहे, माझे शब्द माझे ही तलवारीची धार आहे भाऊ, असलेच पाहिजे भाऊ. वाचन आहे किंवा बाबासाहेब माहिती आहे मला, किंवा मला समाजाच्या गोष्टी माहिती आहेत, किंवा मला माझे न्याय, हक्क, अधिकार सगळं मला माहिती आहे. मी बोलतो तरकटी, पण माझ्या मनामध्ये कुणाविषयी द्वेष नाहीये, माझ्या मनामध्ये कुणाविषयी असा राग नाहीये, माझ्या मनात कुठल्या धर्माविषयी असं हे नाही, घृणा नाहीये की अरे हा त्या धर्माचा आहे, ह्याच्यावर चिडलं पाहिजे. बिलकुल नाही. भाऊची भाषा सोडून दे. माझ्या धर्मात एकच सांगितलंय, तू माणूस आहे, मी माणूस आहे. हो बरोबर. मला बाकी ते धर्म बिर्म गेले खड्ड्यात. धर्म माणसासाठी नाही, माणूस धर्मासाठी आहे. हा असं म्हणायचंय का तुला? काय ते? धर्म माणसासाठी नाही, माणूस धर्मासाठी आहे का? नाही, माणूस धर्मासाठी नाही, धर्म माणसासाठी. कशाला आपण त्या भानगडीत पडायचे? हे ज्या बावडांना कळत नाही, ज्यांची अक्कल शून्य आहे, आता ज्याला धर्माचा ठेका घेऊनच जर लय बोलायचे, तर त्यांनी विचार करावा ना. धर्माच्या गोष्टी हे कुणी बोलल्या पाहिजे माहितीये का? हे साधू संतांनी, तसल्या लोकांनी बोलल्या पाहिजे. आपल्यासारख्याचं काय काम आहे रे? एक्झाम्पल देतो तुला. तू तरुण आहे, तुला एखाद्या अदर कास्टची कुठली पोरगी मला माहित नाही, ती तुला आवडली, मग काय तू बघणार का रे यार ही तर ह्या धर्माची, मी कसं काय हिला बोलू? काय संबंध आहे? आवड आहे भाऊ तुझी, आवडीला काय धर्म येतो का, जात येतो का, पंथ येतो, मला सांग. आवड आहे, कुणाला कुणी आवडू शकतं, आवड आहे ती. सलमान खान आवडतो आजकाल कुठल्याही लोकांना. 16 वर्षाच्या मुलीसो सलमान खान आवडतो. 50 वर्ष होऊन गेले, आपल्या वडिलाच्या वयाचा आहे सलमान खान. हो बरोबर. तिथं कुठं जात येते का तिची, त्याची आडवी येते का? अरे लय मुलींना मी विचारलं असं, माझ्या बी कॉलेजच्या मैत्रिणी होते, त्यांना विचारायचं अरे तुम्हाला कोण आवडतं, तर अरे आम्हाला सलमान खान आवडतं. म्हणजे कसं, आवड वेगळी आहे रे, जात धर्म येत नसतो अशा गोष्टीमध्ये. काही लोकांना आता आपण सांगून किती सांगणार आहे, आणि ह्या गोष्टी नाही सांगितल्या पाहिजे ना. आपण सोडून द्या या धर्माच्या गोष्टी, सोडून द्या या बाकीच्या फालतू गोष्टी, ह्याच्यामध्ये काही राहिलेलं नाहीये, नाही रस आहे. आपण आपल्या समाजातल्या लोकांच्या प्रगतीचा मार्ग शोधला पाहिजे. आपण आपल्या लोकांना सांगितलं पाहिजे की पुढं कसं गेलं पाहिजे, आपण ह्या गोष्टी झाल्या पाहिजे, तर आपण समाजाचे बांधिले. नाहीतर हे काय उगाच कुठल्या धर्माला टीका करणं, कुठल्या देवाला टीका करणं चुकीचं आहे माझ्या मते. ते ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे कुठंतरी. तुमचं काय ओपिनियन या गोष्टीवर? तुमचं ओपिनियन काय या सगळ्या गोष्टींवर? म्हणजे मी जे बोलतोय ते बरोबर बोलतोय का? का धर्म, जात, पंथ केलेच पाहिजे का आपण? या गोष्टी केल्याने काय होणार आहे का? या गोष्टी खरंच राहायचंय का आपण? मला असं वाटतं सोडून द्या या गोष्टी, बस झालं. या एक टाइम असतो, एक या गोष्टीला, सगळ्या गोष्टीला एक पिरियड असतो. त्या गोष्टीचा पिरियड संपलाय आता. आपला आता समाजाच्या प्रगतीचा पिरियड चालू झालाय. आता आपण बिझनेस साठी लढलो पाहिजे, आपल्या मुलांच्या जॉब साठी आपण लढलो पाहिजे, शिक्षणासाठी लढलो पाहिजे. ह्या गोष्टी आताच्या काळामधल्या महत्वाच्या आहेत. मी तर म्हणतो सगळ्यात महत्वाचे पैसा. या काळामध्ये पैसा कसा आला पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये, हे महत्वाचं आहे. आज मला सांगा, माझ्या संग काही, आता बघा मी कुठे जात नाही, मला लय लोक म्हणतात की अरे दादा तू आता इकडे गेलं पाहिजे, अन्याय झालाय तिकडे गेलं पाहिजे, अन्याय होतोय तिकडे जायला पाहिजे. सगळ्यांचं बरोबर आहे, जायला पाहिजे, बरोबर आहे. जाणं म्हणजे नॉट अ जोक, जाणं म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे तिथं.
आणि मला असं वाटतं की आपण स्वतः एवढे सक्षम होत नाही जोपर्यंत, की आपण तिथं त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांची मदत करू, तोपर्यंत काही जाण्याला काही अर्थ नाही. त्यासाठी आपल्याकडे आर्थिक सोर्स पाहिजे. आर्थिक सोर्स आपण कुठं जाऊ शकत नाही. मला सांगा, एखाद्या घरामध्ये काही तर प्रॉब्लेम झालाय, आपण त्या ठिकाणी त्यांना मदतीला जातोय. साहजिक गोष्ट, एक 5-50 हजार आपण त्यांना पण द्यायला पाहिजे, कारण की त्यांना सुद्धा गरज आहे. दुःखात चाललोय आपण, कोणाच्या सुखात तर जात नाही, कारण की आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा आपण ज्याच्यासाठी काम करतोय ते सगळं दुःखासाठी काम करतोय. साहजिक गोष्ट आहे, माझी अशी इच्छा आहे की समाजाने त्या दुःखासाठी किंवा त्यांना तारण्यासाठी समाजाने मदत केली पाहिजे. तिथं आर्थिक सोर्स जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. नुसतं घरामध्ये बसून असं करा तसं करा हे करा, नाही होत असं. त्याच्यासाठी प्रत्येकाला ग्राउंड लेवलला जो येतोय तर ठीक आहे, जर जो नाही येत आहे तर त्यांनी काही ना काही तर मदत केली पाहिजे, आणि त्याच्याशिवाय मदतीशिवाय काहीच होत नाही. संघटन चालवणं म्हणजे काही जोक नाहीये. एका एका दिवसाचा लाख लाख रुपये खर्च आहे संघटनेचा. हा पण एक विचार करण्यासारखा भाग आहे. एक 10 मिनिटं द्या मला, जर मला फोन आला, मी तो तेवढा फोन रिसीव्ह करतो आणि वाटल्यास तर पुन्हा मी लावला येतो. तर एक 10 मिनिटासाठी रजा घेतो सर्वांची. जय भीम, जय शिवराय सर्वांना.